नमस्कार शेतकरी बांधवांनो. कांदा लागवड आज आता सध्या जवळपास सर्व शेतकऱ्यांची कांदा लागवड ही झालेली असेल. तर कांदा लागवड झाल्यानंतर मग दुसरा एक महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे तणनाशक फवारणी. सध्या काय झाले, भरपूर कंपन्यांची औषधे ही मार्केटमध्ये उपलब्ध आहे. परंतु काय होतंय की जे काँग्रेस आहे किंवा बरेचशी प्रकारची गवतं चिकाळी असेल, काँग्रेस असेल, ही गवतं तणनाशकाने मरतच नाहीत. मेली तरी ती परत जोमाने फुटतात. आता काय झाले, प्रत्येक कृषी सेवा केंद्राचा जो मालक आहे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची औषधं सजेस्ट केली. प्रत्येकजण तो ज्याच्या का जे अवेलेबल तो म्हणतो नाही काँग्रेस फार 100% जाईल, काहीच राहणार नाही. तर आपण काय केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारची औषधं सध्या आणलेली आहेत. प्रत्येक प्लॉटवरती आपण वेगवेगळ्या पद्धतीने फवारणार आहे आणि त्याच्या आपण काय करणार आहे, व्हिडिओ आपण काढून त्याचा रिझल्ट कसा आला आता ज्या प्लॉटमध्ये सध्या मी फवारत आहे, तर त्या प्लॉटमध्ये सध्या मी या ठिकाणी विलोड कंपनीचं ऑक्झिगार्ड आहे. याच्यामध्ये ऑक्झोफ्लोरोक्विन 23.5% येतं. तर हे घेणार आहे आपण. याच्यामध्ये 20 ml आपल्याला त्या कृषी सेवा केंद्रवाल्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यासोबतच आपण डेकेल घेणार आहे. डेकेलमध्ये 2 कंटेंट येतात. तसं डेकेल हे प्लेम फवारायचं असतं. कंपनीचं रेकमेंडेशननुसार हे प्लेम फवारायचं असतं. पण कृषी सेवा केंद्रवाल्याने आपल्याला सांगितलं की तुम्ही त्याच्यासोबत गोल पण घ्या, म्हणजे काँग्रेसाला बरं राहील. कारण याच्यामध्ये ऑक्झोफ्लोरोक्विन फक्त 12% मध्ये 12% प्रमाण खूप कमी, कारण तसं 23.5% प्रमाण असलेलं आपण ऑक्झोफ्लोरोक्विन याच्यात गोल ज्या पहिलं डाव कंपनीचं गोल येत होतं ते आता कॉर्टेवाक गेलेलं आहे. त्याच्यासोबतच विलोवूड किंवा जय किसानचं देखील आहे. भरपूर साऱ्या कंपन्या ऑक्झोफ्लोरोक्विनमध्ये आहेत. ते 23.5% मध्ये असून देखील काँग्रेसाला एवढा परिणाम होत नाही. तर आपण डेकेल ह्याच्यासोबत घेणार आहोत 40 ml आणि त्याच्यासोबतच आपण घेणार आहोत विलोड कंपनीचं हे ऑक्झिगार्ड हे 20 ml घेणार आहोत. सोबत थोडंसं काय झालेलं आहे, माव्याचा प्रादुर्भाव जास्त आहे आणि आता हे तणनाशक फवारल्यानंतर आपल्याला जी दुसरी फवारणी करायची त्याला वेळ लागणार आहे. कारण भरपूर कांदे फवारायचे, 10 ते 12 एकर कांदे आपल्याला फवारायचे आहेत. एवढे फवारणी करून परत आपल्याला ह्या प्लॉटवरती फवारायला यायचं म्हटल्यानंतर टाईम जाईल. तोपर्यंत माव्याने भरपूर सारं नुकसान होईल. सोबतच काय होणार आहे, तणनाशकामुळे थोडासा झटका बसणार आहे, म्हणून कांद्याची ग्रोथ वाढ थांबल. म्हणून आपण या ठिकाणी कराटे घेणार आहोत. कराटे आपण 25 ml प्रति पंप घेणार आहोत. याच्याने जे थ्रिप्स आहेत, थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी आपल्याला फायदा होणार आहे. सोबत आपण हे झटका किंग म्हणून येतं, याच्यात मुक्त नायट्रोजन असतो. हे झटका किंगमुळे काय होतं, जी गवत आहे ती जाळण्यासाठी स्पीड भेटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामुळं पात जी आहे, आपल्या जे कांदा पिकाची पात आहे ही हिरवीगारपणा जो आहे तो टिकून राहणार आहे. तर त्याच्यासाठी आपण हे झटका किंग आपण 40 ml प्रति पंप घेणार आहोत. तर हे आपण ह्या प्लॉटसाठी आता सध्या हे साधारणतः आपले हे 12% औषध आहे. डेकेल वगैरे हे 12% औषध आपण या ठिकाणी एकरी साधारणतः 10% पडतील असा अंदाज धरून आपण एकर भराला फवारणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी आपण वेगळ्या प्रकारचं औषध घेणार आहे. त्याचा व्हिडिओ आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर बनवू आणि हा सर्व व्हिडिओ एकत्रित करून, व्हिडिओ थोडा मोठा होईल पण एकत्रित रिझल्ट तुम्हा सर्वांना. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण आपल्या दुसऱ्या कांदा प्लॉटमध्ये आलेलो आहे. म्हणजे दुसऱ्या कांदा प्लॉटवरती आता आपण फवारा घेणार आहे. आपण काल या ठिकाणी तुम्ही जे वरती क्षेत्र पाहताय, ह्या क्षेत्रावरती काल आपण डेकेल या तणनाशकाची फवारणी घेतली. सोबत त्याला आपण ऑक्झिफ्लोरोक्विन 23.5% मधलं ऑक्झिगार्ड, सोबत कराटे आणि झटका किंग असे आपण फवारणी घेतली होती. आता ह्या प्लॉटमध्ये आपण फवारा घेणार आहे. तर आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे, थोडासा बदल करणार आहे. आपण 3 प्लॉटमध्ये 3 प्रकारचे फवारणीचा वापर करणार आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर आता हे आपण आजा हे तणनाशक आहे, हे 10% होतील. याचे 400 ml एका पंपासाठी आपल्याला 40 ml असा याचा फवारणीचा डोस आहे. तर तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं असेल तर आपल्या एकरात बरोबर 10% होतात. म्हणजे एकराचा आपला हा फवारण्याचा डोस आहे. याच्यासोबत आपण 40 ml आजा, त्याच्यासोबतच आपण 15 ml ऑक्झिगार्ड म्हणजे ऑक्झोफ्लोरोक्विन कंटेंट असलेलं. दुसरं म्हणजे कराटे ते 25 ml आणि झटका किंग जे आपण नेहमी याच्या आधीच्या प्लॉटला जो घेतला होता त्याच पद्धतीने आपण फवारा घेणार आहे. फक्त आपण या ठिकाणी आजा, डिकेलच्या ऐवजी आजा आपण घेतलेलं UPL कंपनीचं. तर आता तिसरा फवारा जो घेणार आहे तो आपण वेगळ्या प्लॉटवरती घेणार. तो काय घेणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण आपल्या 3 नंबरच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. ह्या 3 नंबरचा प्लॉट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं, हे मकाचं शेत होते. त्याचं जर तुम्ही पाठीमागं जर पाहिलं तर त्या ठिकाणी भरपूर मका उगलेली दिसत असेल तुम्हाला.
तर आता यासाठी आपण काय घेतलेलं आहे, तर म्हणजे आता आपण दरवर्षी तसं टेफो आणि टार्गा सुपर हे 2 तणनाशक गोलसोबत आपण घेत होतो. तर टार्गा सुपरने काय होतं का मका एवढी खास जळत नाही, थोडीशी हे होते परत फुटती, सर्रास जळत नाही. पण टेफोने मका पूर्णपणे जळून जाते कांद्यातील. म्हणजे लांब पानाच्या गवतासाठी लोळा असेल किंवा तुमची मका असेल तर लोळासुद्धा बऱ्यापैकी लोळ्याला देखील परिणाम होतो. तर आता या ठिकाणी आपण ह्या जो 3 नंबरचा आपला प्लॉट आहे याच्यामध्ये आपण दरवर्षीप्रमाणेच आपण नेहमी जे मारत होतो ते टेफू ते आपण 40 ml घेणार आहे प्रतिपंप. आणि त्याच्यासोबतच हे आपलं ऑक्झिगार्ड जे ऑक्झिफ्लोरोफिन कंटेंट असलेलं आहे ते आपण घेणार आहे या ठिकाणी 30 ml प्रतिपंप घेणार आहोत. त्याच्यासोबत हे आपलं कराटे आणि झटका किंग हे दोन्ही राहणार आहे. आता झटका किंगचं आपण टोटल आपण आणताना साधारणतः 25 टाक्याचं आपण आणलेलं होतं, अर्धा लिटर आपण आणलेलं होतं. 40 ml प्रतिपंप आपण घेतोय. 1 लिटर आपण आणलं होतं. त्याच्यानंतर आपण एक दुसऱ्याच एका कंपनीचे जे आपल्या गावातल्या कृषी सेवा केंद्रातून जे आपण घेतलेलं आहे त्यांचं म्हणणं की याने एकदम उत्तम पद्धतीने गवत मळतं आणि कांद्याला कुठल्याही प्रकारचा झटका बसत नाही, ते म्हणजे व्ही सिक्युरिटी. तर ते आता एक 7 ते 8 टाक्याचं आपलं 5 ते 6 टाक्याचं आपलं झटका किंग उरलेलं आहे. त्यानंतर आपण हे व्ही सिक्युरिटी आपण या ठिकाणी त्याच्याऐवजी घेणार आहोत. तर प्रत्येक पिकाचा कशा पद्धती, प्रत्येक औषधाचा या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला रिझल्ट येतोय हे आपण पाहणार आहोत. आणि त्याचा जो रिझल्ट येईल तो आपण एक 4 ते 5 दिवसानंतर तो जो व्हिडिओ आपण तयार करणार आहोत तो व्हिडिओ मी तुम्हाला टाकेल. आता आपण एकाच दिवशी पूर्ण 3 एकराचा आपण तणनाशकाचा फवारलेला आहे. हा व्हिडिओ झाल्याच्यानंतर एक 5 ते 6 दिवसानंतर आपण एक दुसरा व्हिडिओ टाकू. त्यामध्ये आपल्याला नक्कीच लक्षात येईल की कोणत्या औषधाचा कशा पद्धतीने आपल्याला रिझल्ट भेटलेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही ह्या व्हिडिओच्या मार्फत कोणतं तणनाशक निवडायचं याची माहिती भेटेल. कोणतं तण हे व्यवस्थितरित्या जळाले, कोणतं तण राहिले, कोणत्या औषधाचा किती प्रमाणात परिणाम हा झालेला आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू. धन्यवाद.